नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक झटपट होणारे सातूच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. हे लाडू महिना दीड महिना ठेवले तरी खराब होत नाही. बिना पाकाचे असल्यामुळे अतिशय झटपट तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता झटपट सातूच्या पिठाचे पौष्टिक लाडू तयार करूयात. त्यासाठी मी इथे एक लोखंडाची कढई घेतली आहे. यामध्ये 10-12 काजू आणि 10-12 बदाम घेतले आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे काजू तुकडा होता तो मी वापरलेला आहे. हवं तर तुम्ही अख्खे काजू वापरू शकतात किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकतात. हलकेसे आपल्याला हे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून गार करूयात. त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरंसुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. हे बघा, मस्त खोबरं खरपूस भाजलं गेलं आहे. ताटात काढून गार करायला ठेवूयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 कप इतकं सातूचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर सातूचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं याची डिटेल रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत साजूक तूप टाकत जायचं आहे. एकदम साजूक तूप टाकलं ना तर बऱ्याचदा जर जास्त तूप झालं तर लाडू बसतात, व्यवस्थित वळले जात नाही आणि प्रमाणापेक्षा तूप कमी झालं तर लाडू खूप कोरडे होतात. त्यामुळे असं थोडं थोडं करत तूप यामध्ये मी टाकत जाणार आहे. एकूण म्हणाल तर साधारण पाऊण कप इतकं आपल्याला या ठिकाणी तूप लागलेलं आहे. आता हे बघा, असं छान मिळून आलेलं आहे हे पीठ. साधारण 10 मिनटं तरी मला हे पीठ पूर्णपणे भाजायला वेळ लागला आहे. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता एका बाउलमध्ये किंवा ताटात काढायचं आणि पूर्णपणे हे पीठ आधी गार करून घ्यायचं आहे. आता हे पीठ गार झालं की यामध्ये पाऊण कप इतका बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ ॲड करायचा. व्यवस्थित मिक्स करायच्या. हातानेच याच्या गिठोळ्या मोडून तुम्ही याचे या स्टेजला लाडू वळू शकतात. पण आपण एक ट्रिक वापरणार आहोत. यामधला हा गूळ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावा त्यासाठी काय करायचं, मीडियम साईजचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर फिरवायचं, म्हणजे मस्त हे मिळून येतं आणि लाडूसुद्धा आपले झटपट वळले जातात. आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते हाताने थोडंसं क्रश करून यामध्ये ॲड करायचं आहे. आता ह्या लाडूमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा हे खोबरं नाही घातलं तरीही पौष्टिक हे लाडू झटपट तयार होतात कमी साहित्यामध्ये. ड्रायफ्रूट्स खोबरं टाकणं ऑप्शनल आहे, याने थोडी चव छान लागते. त्याचबरोबर आता आपण ड्रायफ्रूट्स पण मिक्सरवर फिरवून घेऊयात. थोडीशी सरबरी त्याची पावडर तयार करायची ड्रायफ्रूट्सची. आता हे पीठ करतानाच आपण यामध्ये वेलदोडे, सुंठ टाकले असल्यामुळे यामध्ये मी वेलदोड्याची पूड वरतून टाकलेली नाही आहे. ड्रायफ्रूट्सची पावडर टाकायची, याला छान मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला जर लाडू वळला जात नसेल तर थोडंसं मेल्ट केलेलं साजूक तूप तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. आता याचे मीडियम साईजचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहे. तर याआधीसुद्धा अनेक पौष्टिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. पारंपरिक रेसिपी जसं की टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज, कोशिंबीर सिरीज, उन्हाळा विशेष रेसिपींची सिरीज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण आपले 15 ते 16 छोट्या आकाराचे लाडू तयार होतात. आकारानुसार हे कमी अधिक होऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा असे हे उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक सातूच्या पिठाचे लाडू एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.